Welcome all of you. Hello student. I am Mr. D.R. Mane from VVIT Mechanical Department. This is our course is Theory of Machine and course code is 22438. Okay. So today's we have to start our new chapter, that is unit number unit number 4, that is belt, chain and gear drives. Okay. So this is new topic today we have to discuss. So in that belt, chain and gear drives, we have seen first belt and rope drive. Okay, so let's start our today's lecture. So the belts or ropes are used to transmit power from one shaft to another by means of pulleys which rotate at the same speed or at different speeds. Okay. um, आपण पॉवर ट्रान्समिट करत असताना आपण कोणते कोणते एलिमेंट्स वापरतो की जे किंवा कोणते कोणते कंपोनंट वापरतो की एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे पॉवर जर ट्रान्समिट करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये पहिला जे आहे ते गिअर आपण वापरतो, बेल्ट बेल्ट त्यानंतर चेन ड्राईव्ह वापरतो, चेन ड्राईव्ह नंतर गिअर ड्राईव्ह वापरतो. ओके. तर असं आपण जे आहे एका शाफ्टपासून दुसऱ्या शाफ्टकडे जर पॉवर ट्रान्समिट करायचं असेल, मूव्ह करायचं असेल, तर आपण असे डिव्हाइस वापरतो. त्यातला आपण बेल्ट्स किंवा रोप हे जे आहे, ओके, हे आपण वापरतोय एका वन शाफ्ट टू अनदर शाफ्ट बाय मीन्स ऑफ पुली, म्हणजेच पुलीचा वापर करून एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे आपण त्या बेल्ट थ्रू पॉवर ट्रान्समिट करतो. ओके. मग ते स्पीड समजा सेम असेल, एका शाफ्टचं दुसऱ्या शाफ्टचं स्पीड सेम असेल किंवा डिफरंट असेल स्पीड, द अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिटेड डिपेंड्स अपॉन द फॉलोइंग फॅक्टर. आता ही जी पॉवर एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे आपण पुली थ्रू पुलीवर आपण काय करतो, बेल्ट माउंट करतोय आणि ती पॉवर ट्रान्समिट करतोय, तर ते ते कुठल्या कुठल्या फॅक्टर्स त्याच्यावर डिपेंड्स आहेत. म्हणजे इकडून पॉवर एका शाफ्ट कडून दुसऱ्या शाफ्ट कडे जात असताना बेल्ट थ्रू कोणकोणते फॅक्टर कन्सिडर करायचे. तर बघा, द व्हेलॉसिटी ऑफ द बेल्ट, तर त्या बेल्टची व्हेलॉसिटी किती आहे. ओके. हे खूप महत्वाचं आहे. तर द टेन्शन अंडर विच द बेल्ट इज प्लेस्ड ऑन द पुली. आता त्याच्यामध्ये समजा बेल्ट आपण वापरल्यानंतर तो किती टाइटनेस आहे, त्याच्यामध्ये किती टेन्शन आहे, हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यावर पॉवर किती ट्रान्समिट होणार आहे हे अवलंबून आहे. सो नेक्स्ट वन इज द आर्क ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द बेल्ट्स अँड द स्मॉलर पुली. सो आर्क ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द बेल्ट अँड स्मॉलर पुली म्हणजे काय. तर आता सपोज ही पुली आहे आपली. ओके. आणि याच्यावर आपण काय केलेलं आहे, असा बेल्ट माउंट केलेला आहे. ओके. सो इथून आता हे कॉन्टॅक्ट पॉइंट उठून इथून सुरुवात झाली आणि एंड पॉइंट इथं आहे. ओके. हा कॉन्टॅक्ट पॉइंट आहे, हा एंड पॉइंट आहे. तर हे आर्क ऑफ, याला काय म्हणायचं, हा हा जो एवढा पोर्शन आहे त्याला काय म्हणायचं, आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो आर्क आहे म्हणजे तो पुलीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आता इकडचा पोर्शन बघा, हा जो पोर्शन आहे तो पुली आणि बेल्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाही, पण इकडचा जो पोर्शन आहे तो पुली आणि बेल्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ओके. सो दिस दिस इज अ आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. नेक्स्ट म्हणजे हा आर्क ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे बेल्ट आणि स्मॉलर पुली मध्ये, याच्यावर पण व्हेलॉसिटी, याच्यावर पण काय पॉवर ट्रान्समिट डिपेंड्स आहे. आता कंडिशन अंडर विच द बेल्ट इज युज्ड. आता कंडिशन मी सांगितलं, कंडिशन म्हणजे काय, तर वेदर इट इज म्हणजे समजा ह्युमिडिटी आहे, ओके, किंवा ड्राय आहे एन्व्हायरमेंट. ओके. म्हणजे कुठे बेल्ट आपण जो वापरणार आहे तो वेट कंडिशन मध्ये आहे का ड्राय कंडिशन मध्ये आहे. ओके. कोणत्या कंडिशन मध्ये तो बेल्ट वापरणार आहे हे सुद्धा पॉवर ट्रान्समिट करत असताना महत्वाचं आहे.
So it may be noted that the shaft should be properly in line, ensure the uniformly tension across the belt section. Pulley should not be too closer together in order to the arc of contact on the smaller pulley may be as a larger may be large as possible. The pulley should not so far apart as to cause the belt is weight heavily on the shaft. म्हणजे असे काही कंडिशन आहेत ज्याच्यामध्ये पॉवर ट्रान्समिशन डिपेंड्स आहे. ओके, सो नेक्स्ट वन इज अ as long a long belt tends to swing from side. आता महत्वाचं काय आहे सिलेक्शन ऑफ बेल्ट. आता ही कंडिशन आपल्याला थोड्याफार समजल्या. ओके, त्याच्यानंतर सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह. The following are the various important factors upon which the selection of belt drive depends. आता बेल्ट ड्राईव्ह सिलेक्ट करत असताना काय काय फॅक्टर्स आहेत, कशावर डिपेंड्स आहे. द स्पीड ऑफ द ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन शाफ्ट. शाफ्टचं स्पीड ड्रायव्हिंग मध्ये आणि ड्रायव्हिंग म्हणजे ज्याच्याकडून स्पीड मिळणार आहे आणि ड्रिव्हन म्हणजे ज्याच्याकडे ते जाणार आहे स्पीड. ओके, ज्याला ते जाणार आहे स्पीड, असं दोन ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन म्हणजे त्यांचं स्पीड किती आहे. नंतर पॉवर टू बी ट्रान्समिटेड, किती पॉवर ट्रान्समिट करायची आहे. पॉझिटिव्ह ड्राईव्ह रिक्वायरमेंट, नंतर रिक्वायरमेंट पॉझिटिव्ह ड्राईव्ह रिक्वायरमेंट किती आहे. स्पेस अवेलेबल किती आहे. स्पीड रिडक्शन रेशो किती आहे. सेंटर डिस्टन्स बिटवीन द टू शाफ्ट तो किती आहे. शाफ्ट लेआउट किती आहे, कसा आहे. सर्व्हिस कंडिशन कशी आहे. अशा सगळ्या गोष्टींवर बेल्टचं सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. बेल्ट सिलेक्ट करताना ह्या सगळ्या गोष्टी बघून तो बेल्ट तिथं सिलेक्ट करायचा आहे. ओके, सो टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह. आता याच्यामध्ये बेल्ट ड्राईव्ह मध्ये लाईट ड्राईव्ह, मीडियम ड्राईव्ह आणि हेवी ड्राईव्ह चे बेल्ट ड्राईव्हचे टाइप्स आहेत. आता लाईट ड्राईव्ह जो आहे, दीज आर द यूज टू ट्रान्समिट स्मॉल पॉवर ॲट बेल्ट स्पीड अप टू 10 मीटर पर सेकंड ॲज इन ॲग्रिकल्चर मशीन अँड स्मॉल मशीन टूल्स. तर लाईट ड्राईव्ह जो आहे बेल्ट, तो स्मॉल पॉवर एकदम कमी पॉवर ट्रान्समिट करायची आहे, ज्याने म्हणजे 10 मीटर पर सेकंद या स्पीडनं. म्हणजे जसं की ॲग्रिकल्चर मधले आहेत किंवा मधले मशीन टूल्स मधले बेल्ट आहेत बेल्ट ड्राईव्ह, ते लाईट ड्राईव्ह म्हणायचं. मिडियम ड्राईव्ह दे आर यूज टू ट्रान्समिट मिडियम पॉवर ॲट अ बेल्ट स्पीड ओव्हर 10 मीटर पर सेकंद बट अप टू 22 मीटर पर सेकंद इन मशीन टूल. आता हे थोडेसे वरच्या म्हणजे 10 मीटर पर सेकंद ते 22 मीटर पर सेकंदच्या मध्ये जे पॉवर ट्रान्समिट करायचे त्यांना आपण मिडियम बेल्ट ड्राईव्ह असं म्हणतो. त्यानंतर त्याच्यावर 22च्या वर जर गेलं तर हेवी ड्राईव्ह असणार आहे. These are used to transmit less power at a belt speed about 10 to 2 meter per second in कॉम्प्रेसर आणि जनरेटर्स. आता कॉम्प्रेसर किंवा जनरेटर्स जे आहेत त्यांचं जे स्पीड आहे ते अबव 22 मीटर पर सेकंद आहे. त्यामुळं अशा बेल्ट ड्राईव्हना आपण काय म्हणायचं, हाय हेवी ड्राईव्ह. ओके, नेक्स्ट वन इज द टाइप्स ऑफ बेल्ट्स. आता बेल्ट्सचे काय काय टाइप्स असतात, तर पहिला म्हणजे महत्वाचा आहे फ्लॅट बेल्ट. पहिला म्हणजे हा जो दिसतो तुम्हाला क्रॉस सेक्शन, हा क्रॉस सेक्शन दिसतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीचा असा तो फ्लॅट बेल्ट असणार आहे. त्यानंतर आहे व्ही बेल्ट. ओके, आता तो व्ही बेल्ट जो आहे तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. व्ही बेल्ट, फर्स्ट वन इज अ फ्लॅट बेल्ट, नेक्स्ट व्ही बेल्ट अँड third one is a circular belt. This is a circular belt. Okay, flat belt, V belt, and this is a circular belt. So student, flat belt, the flat belt as shown in figure, it is mostly used in mostly used in
Flat belt as shown figure, it is mostly used in factories and workshop where moderate amount of power is to be transmitted. आता फ्लॅट बेल्ट जे आहे ते कुठं वापरतात? मोस्टली फॅक्टरीमध्ये तुम्ही बघितला, इंडस्ट्रीमध्ये बघितला, वर्कशॉपमध्ये बघितला, तर तुम्हाला अशा पद्धतीचे बेल्ट्स बघायला मिळतील जे शाफ्ट पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण वापरतो. आणि ज्याच्यामध्ये एक पुली आणि दुसरी पुली यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे ते 8 मीटरपेक्षा जास्त नसावं, म्हणजे नसतं. ओके, त्याला फ्लॅट बेल्ट आपण तिथं वापरतो. 8 मीटर्स वन पुली टू अनादर व्हेन द टू पुलीज आर नॉट मोर दॅन 8 मीटर अपार्ट. सो त्याच्यामध्ये आपण not more than 8 meter apart. Next one is a V belt. The V belt as shown figure, it is mostly used in factories and workshop where moderate amount of power is to be transmitted from one pulley to another when two pulleys are very near to each other. आता व्ही बेल्ट जो आहे तो ज्याच्यामध्ये डिस्टन्स खूपच जवळ आहे, शाफ्टमध्ये दोन शाफ्टमध्ये डिस्टन्स, दोन पुलीमधलं डिस्टन्स खूपच जवळ आहे आणि त्यामध्ये आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचं असेल तर आपण व्ही बेल्ट वापरतो. त्यानंतर तिसरा आहे तो सर्क्युलर बेल्ट किंवा त्यालाच आपण रोप ड्राईव्ह म्हणतो, रोप बेल्ट म्हणतो. ओके, द सर्क्युलर बेल्ट और रोप ॲज शोन फिगर इज मोस्ट यूज इन फॅक्टरीज अँड वर्कशॉप वेअर ग्रेट अमाऊंट ऑफ पॉवर इज टू बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पुली टू अनदर. आता हा रोप ड्राईव्ह जो आहे ते जास्तीत जास्त 8 मीटरपेक्षा पण जास्त समजा डिस्टन्स असेल तर मात्र आपल्याला फ्लॅट बेल्ट वापरता येत नाही, तिथं आपल्याला रोप बेल्ट किंवा रोप वापरावं लागतात. ओके, आता इथे तुम्हाला जस्ट म्हणजे अशा पद्धतीचे हे व्ही बेल्ट आहेत. तर हे डिस्टन्स किती जवळ आहे, दिस इज अ ओके. त्यानंतर फ्लॅट बेल्ट, दिस इज अ फ्लॅट बेल्ट. आता नेक्स्ट वन इज अ मटेरियल युज्ड फॉर बेल्ट. आता आपल्याला बेल्टचे जे मटेरियल आपण वापरणार आहे बेल्टसाठी ते कोणत्या कोणत्या टाईपचे आहे हे आपण बघूया. तर पहिला जो आहे तो लेदर बेल्ट. आता लेदर बेल्ट जो आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल ऑफ बेल्ट इज लेदर. बेल्ट लेदर मेड फ्रॉम 1.2 मीटर्स टू 1.5 मीटर लॉंग स्ट्रीपमध्ये तुम्हाला लेदर बेल्ट दिसतील. ओके, मोस्टली जे आहे ते लेदर बेल्ट आपण वापरतो. त्याच्यानंतर 2 नंबरला जे मटेरियल वापरतात ते म्हणजे कॉटन और फॅब्रिक. ओके, त्यामध्ये मोस्ट ऑफ द फॅब्रिक मटेरियल मेड फ्रॉम फोल्डिंग कॅनव्हास और त्याच्यामध्ये कॉटन डक टू 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 देर आर मोर लेयर्स, म्हणजे असे लेयर 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 करून त्याला स्टिचिंग करून एकत्र असं ते फॅब्रिक बेल्ट्स असे बनवतात. ओके, त्याला आपण कॉटन और फॅब्रिक बेल्ट्स म्हणतो. नंतर रबर बेल्ट्स. द रबर बेल्ट्स आर मेड फ्रॉम लेअर ऑफ फॅब्रिक इम्प्रेग्नेटेड विथ रबर कंपोजिशन अँड हाव थिन लेअर ऑफ रबर ऑन द फेसेस. त्याच्यामध्ये रबर बेल्ट आहे. त्यानंतर आपण बलाटा बेल्ट्स म्हणजे दिस बेल्ट्स आर सिमिलर टू रबर, सेम रबर सारखंच आहे एक्सेप्ट बलाटा बलाटा गम इज यूज इन प्लेस ऑफ रबर. तिथं जे बेल्ट रबरच्या ऐवजी बलाटा गम एक द्रव असतो तर त्याच्यापासून बेल्ट ते तयार करतात, त्याला बलाटा बेल्ट्स असं आपण म्हणतो. The belt are acid proof and waterproof and it is not affected by animal oils or alkalis. सगळ्यात महत्त्वाचा हा बलाटा बेल्ट जो आहे तो ऍसिड प्रूफ आहे आणि महत्त्वाचं वॉटरप्रूफ आहे. ओके, त्यामुळं त्याचं आणि त्याच्यावर कुठलंही ऑइल असू दे किंवा अल्कलीज असू दे त्याचा कोणताही त्याच्यावर परिणाम होत नाही, असा हा बलाटा बेल्ट आहे. सो आपण मटेरियल बघितलं त्याच्यामध्ये
leather belt, cotton belt, rubber belt, and balata belt. So types of belt drives. Types of belt drive. The power from one pulley to another pulley by transmitted by any of the following types of belt drive. तर पॉवर ट्रान्समिट असताना आपण बेल्ट जे वापरणार ते बेल्ट आपण डायरेक्ट शाफ्टवर माउंट करत नाही. त्यासाठी आपण काय करतो, त्या शाफ्टवर पहिला पुली माउंट करतोय आणि पुलीमध्ये बेल्ट आपण अडकवतोय. तर त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ड्राईव्ह आहेत, तर कशा पद्धतीने आपण एका शाफ्टवरून दुसऱ्या शाफ्टकडे पॉवर ट्रान्समिट करतोय ह्याचे टाईप दिलेले आहेत. सो फर्स्ट टाईप बघूया आपण, ओपन बेल्ट ड्राईव्ह. तुम्हाला इथे दिसतंय की ते डायग्राम बघूया आपण. तर इथे तुम्हाला एक शाफ्ट दिसतोय हा. आता तुम्हाला एक मिनिट, जस्ट हा शाफ्ट आहे, या शाफ्टवर ही पुली आहे आणि ह्या पुलीवर असा हा बेल्ट आहे. ओके. सो वरची साईड जी आहे त्याला आपण स्लॅक साईड म्हणतोय आणि हा खालची जी साईड आहे त्याला आपण टाईट साईड म्हणतो. दिस इज स्लॅक साईड, दिस इज टाईट साईड. हा बेल्ट असं हे रनिंग व्हायला लागले. हे जे आहे दिस इज अ टाईट साईड आणि इकडे जाताना स्लॅक साईड. आता जो ज्या शाफ्टकडून पाठवायची आहे पॉवर, ज्या शाफ्टला पहिला येणार आहे पॉवर त्याला आपण ड्रायव्हर असं म्हणतोय आणि जो शाफ्ट आहे ज्याला पॉवर मिळणार आहे त्याला आपण ड्रिव्हन असं म्हणतो, ड्रिव्हन शाफ्ट. ओके. सो in open belt drive as shown figure, it is used with shafts arranged parallel and rotating in the same direction. बघा, दोन शाफ्ट जर बघितले तर कशा आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. म्हणजे हा एक शाफ्ट, हा एक शाफ्ट असा आहे आणि हा असा आहे, म्हणजे दोन एकमेकाला काय आहे, पॅरलल आहेत. अँड रोटेटिंग इन द सेम डायरेक्शन, म्हणजे दोन्ही पण आपल्याला क्लॉकवाईजच फिरायला लागलेत. इथं बघा क्लॉकवाईजच आहे. सो अशा केसमध्ये आपल्याला पॉवर एकाच डायरेक्शनला रोटेट करायचे, शाफ्ट सेम फिरायला लागलेत. ओके. तर त्या केसमध्ये आपण काय करणार, ड्रायव्हर ए पुल्स अँड इन द बेल्ट फ्रॉम वन साइड अँड डिलिव्हर्स इट टू अदर साइड. सो पुलिंग कसं होणार आहे की बेल्ट ज्यावेळी माउंट करणार तर इथून हे आपण पॉवर घेणार आणि इकडे आपण ट्रान्सफर करणार. दिस इज अ पुलिंग. ओके. So delivers to other. So tension in the lower side will be more than upper side belt. त्यामुळे काय होते की इथले जे टेन्शन आहे इकडून असं घेणार, त्यामुळे काय होणार आहे, लोअर साईडचं बेल्टचं टेन्शन हे जास्त असणार आहे अप्पर साईड पेक्षा. ओके. The lower side of belt is known as a tight side, whereas the upper side of belt is known as a slack side. म्हणजे अप्पर साइड जो आहे त्याला आपण स्लॅक साइड म्हणायचं आणि लोअर साइड जो आहे त्याला आपण टाईट साइड म्हणायचं. ओके. अप्पर साइड ऑफ बेल्ट इज नोन एज अ स्लॅक साइड आणि लोअर साइड ऑफ बेल्ट इज नोन एज अ, लोअर साइडला आपण टाईट साइड म्हणतोय आणि स्लॅक साइड आहे ते अप्पर साइडला आपण स्लॅक साइड आपण म्हणतो. आता नेक्स्ट जो आहे तर इथं बघा क्लॉकवाईज दोन्ही फिरतात, असे क्लॉकवाईज शाफ्ट फिरतात. तर नेक्स्ट म्हणत आहे क्रॉस्ड और ट्विस्ट बेल्ट ड्राईव्ह. The crossed or twist belt drive as shown in figure. It is used with shaft arranged parallel and rotating in the opposite direction.
तुम्हाला सो अशा पद्धतीने हे आपण काय करतोय, पॉवर ट्रान्समिट याच्यामध्ये होतं. आता हा जो आहे तो क्लॉकवाईज आहे आणि हा शाफ्ट आहे तो अँटी क्लॉकवाईज आहे. कारण पॉवर बघा अशी आली आणि इकडून इकडे ट्रान्समिट झाली. सो दिस इज अ क्लॉकवाईज, दिस इज अ, आता इथे बघा तुम्हाला हा क्लॉकवाईज असेल, हा अँटी क्लॉकवाईज. ओके, इथं पण शाफ्ट कसे आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. शाफ्ट कसे आहेत, पॅरलल आहेत, पण डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. हा शाफ्ट फिरतोय क्लॉकवाईज, हा शाफ्ट फिरतोय अँटी क्लॉकवाईज. अशा परिस्थितीत आपल्याला जर पॉवर ट्रान्समिट करायचं असेल तर आपल्याला क्रॉस बेल्टचा, बेल्ट ड्राईव्हचा वापर करायला लागणार किंवा ट्विस्ट बेल्ट ड्राईव्हचा वापर करावा लागणार. In case of driver pulls the belt from one side, delivers to the other side, so tension in the belt RQ will be more than the belt LM. LQ चं टेन्शन जे आहे ते मोर दॅन RM पेक्षा जास्त असणार आहे. सॉरी, RQ विल बी मोर दॅन LM. म्हणजेच इथं बघा, हे जे टेन्शन आहे हे असं जाणार आहे, असल्यामुळं काय होणार आहे की इथले जे टेन्शन आहे ते काय असणार आहे, जास्त असणार आहे इकडच्या पेक्षा. ओके, असं जाणार आहे आणि हे इकडं म्हणजे टाईट साईड जी खालची साईड आहे, स्लॅग साईड ही वरची साईड आहे.